महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासात झपाट्याने बदल होत आहे। राज्यात अनेक जिल्ह्यांचं स्वतःचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। पाहायला गेलं तर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। तेव्हा राज्यात फक्त 25 जिल्हे होते। नंतरच्या काळात राज्याची लोकसंख्या वाढल्याने आणि प्रशासकीय गरजांमुळे नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली। 2014 साली ठाणे जिल्ह्याचं विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला। 2018 मध्ये राज्य सरकारच्या समितीने 22 नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला। महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली। सध्या अस्तित्वात असलेल्या 35 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचं विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत। येत्या 26 जानेवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नवीन जिल्ह्यांच्या यादीत कोणकोणते जिल्हे असणार आहेत पाहूयात, पण त्याआधी आमच्या नवशक्तीच्या YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन जिल्ह्यांच्या यादीत कोणकोणते जिल्हे असणार आहेत पाहूयात। भुसावळ मूळ जिल्हा जळगाव, उदगीर मूळ जिल्हा लातूर, अंबेजोगाई मूळ जिल्हा बीड, मालेगाव मूळ जिल्हा नाशिक, कळवण मूळ जिल्हा नाशिक, किनवट मूळ जिल्हा नांदेड, मीरा भाईंदर मूळ जिल्हा ठाणे, कल्याण मूळ जिल्हा ठाणे, माणदेश मूळ जिल्हा सांगली सातारा सोलापूर, खामगाव मूळ जिल्हा बुलढाणा, बारामती मूळ जिल्हा पुणे, पुसद मूळ जिल्हा यवतमाळ, जव्हार मूळ जिल्हा पालघर, अचलपूर मूळ जिल्हा अमरावती, साकोली मूळ जिल्हा भंडारा, मंडणगड मूळ जिल्हा रत्नागिरी, महाड मूळ जिल्हा रायगड, शिर्डी मूळ जिल्हा अहमदनगर, संगमनेर मूळ जिल्हा अहमदनगर, श्रीरामपूर मूळ जिल्हा अहमदनगर, अहेरी मूळ जिल्हा गडचिरोली। महाराष्ट्राला विकासाची नवीन दिशा देण्यासाठी 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल आहे। यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होतील आणि नागरिक सुविधांमध्ये वाढ होईल। हा निर्णय राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या नवशक्तीच्या YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।